उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आणि त्यांचे पालक यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आपल्या महाराष्ट्र शासनाने 8 जुलै रोजी डिक्लेअर केलेली आहे. अगोदरही काही योजना सुरू होत्या, त्याच्यामध्ये काही त्यांनी अंमलबजावणी केली आहे, काही मॉडिफिकेशन्स नव्याने आणलेले आहेत, ज्याने पालकांचा अतिशय मोठा फायदा याच्यामध्ये होणार आहे. आणि उच्च शिक्षण घेण्याचं प्रमाण जे मुलींचं आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, की फक्त 36% मुली ह्याच उच्च शिक्षण घेत आहेत आणि स्वतःच्या पायावरती पुढे उभा राहत आहेत. तर हे जे 36%चं प्रमाण आहे, ते कसं आपल्याला जास्त वरच्या लेव्हलला नेता येईल, म्हणजे मुलं आणि मुली आता एक समान शिकतील. आता तुम्ही बघितलं तर मुलींचेच रिझल्ट चांगले लागतात. तुम्ही जर 12वीचे रिझल्ट्स बघितले, कोणत्या सीईटी एक्झामचे रिझल्ट बघितले, यूपीएससीचे रिझल्ट बघितले, तर जवळ-जवळ प्रत्येक एक्झाममध्ये मागच्या 5-10 वर्षापासून प्रथम येण्याचं नामांकन हे मुलींचंच आहे. त्याच्यामुळे ह्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी त्यांना कसा सपोर्ट करता येईल, याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक चांगली योजना आणलेली आहे. त्या योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी देविदास दराडे म्हणजेच आपला बँकर्स दादा. आज असा विषय घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये आपल्या मुलींचं शिक्षण हे अगदी फुकट होणार आहे. गव्हर्नमेंटने जी योजना आत्ता आणलेली आहे, त्या योजनेमध्ये नेमकं काय आहे, ही कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, कोणकोणत्या एज्युकेशन कोर्सेससाठी ही योजना ॲप्लिकेबल आहे आणि याच्यासाठी मला कोणकोणती कागदपत्र काढायची आहेत, जेणेकरून मला ह्या योजनेचा लाभ घेता येईल आणि माझ्या मुलीचं शिक्षण हे फुकट होऊन जाईल आणि तिचं पूर्णपणे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ती स्वतःच्या पायावरती कशी उभा राहील, याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल, तर चॅनल सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता का. तुम्हाला जरी तो घेता येत नसेल, तरी तुमचा एखादा नातेवाईक असू शकतो, गावातला एखादा मित्र मैत्रीण असू शकते, ज्यांची मुलगी आता उच्च शिक्षणासाठी पात्र झालेली आहे, तिला अतिशय चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि तिचं कुठेतरी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत आहे, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचू शकता, म्हणजे त्यांना याचा उपयोग होईल आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता सगळ्यात पहिला पॉइंट आहे की ही जी योजना आहे, ज्याच्यामध्ये 100% आपली जी शैक्षणिक फीज असते, जे एज्युकेशन फीज असते, ती माफ करण्यात येणार आहे मुलींसाठी. ती कोणकोणत्या अभ्यासक्रमांसाठी आहे, की याच्यामध्ये लिहिलेलं आहे जी-आरमध्ये की व्यावसायिक अभ्यासक्रम. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये काय-काय मोडतं, तर इंजिनिअरिंगचे सगळे कोर्सेस, ते डिग्री असेल, डिप्लोमा असेल, त्याच्यानंतर मेडिकल एज्युकेशन म्हणजे जर डॉक्टरकीला जर मुलगी तुमची ॲडमिशन घेत असेल, त्याच्यानंतर फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्र ज्याला आपण म्हणतो, की बी फार्म करायचं आहे, डी फार्म करायचं आहे, याच्यासाठी जर तुमची मुलगी ॲडमिशन घेत असेल किंवा ॲग्रिकल्चर शिक्षण म्हणजे बी-एससी ॲग्रीसाठी ॲडमिशन घेत असेल, त्याच्यानंतर वेटरनरीचे कोर्सेस असतात म्हणजे जे पशुवैद्यकीय डॉक्टर असतात ते असेल, नंतर डेअरीमध्ये दुग्ध व्यवसायाचे काही अभ्यास असतील आणि फिशरीज म्हणजे मत्स्य व्यवसायाचे काही एज्युकेशन मुलगी घेत असेल, एक चांगल्या युनिव्हर्सिटी याच्यासाठी अवेलेबल आहे. तर असे कोणते एज्युकेशन जर तुमची मुलगी आता ॲडमिशन घेणार असेल किंवा ऑलरेडी ती शिकत असेल, याच शिक्षणासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. नॉर्मल जे डिग्रीज असतात, की जसं की आपण आर्ट्स म्हणूयात, कॉमर्सचं शिक्षण असू देत किंवा बी-एससी, नॉर्मल प्लेन बी-एससी असू, याच्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. कारण हे एज्युकेशन ऑलरेडी आपले ग्रँटेड कॉलेजेस असतात आणि त्याच्यामध्ये फीज त्याच्यासाठी कमीच असते. हे व्यावसायिक अभ्यासक्रम थोडेसे महागडे असतात, त्याची फीज ही थोडी जास्त असते. तर याच्यामध्ये सवलत कशी मुलींना मिळेल आणि मुली हे चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती कशा उभ्या राहतील, याच्यासाठी ही योजना गव्हर्नमेंटने आता अमेंड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत. अगोदर काय होतं, की याच्यामध्ये ज्या स्पेसिफाईड कॅटेगरीज आहेत, ज्यांना ही सवलत दिली जात होती, त्यांना 50% फीजमध्ये सवलत मिळत होती. म्हणजे जर तुमची ₹1,00,000 फी असेल, तर 50,000ची सवलत ही गव्हर्नमेंटकडून देण्यात येत होती. पण आता याच्यामध्ये अमेंडमेंट त्यांनी केलेलं आहे. अमेंडमेंट म्हणजे बदल केलेला आहेत आणि 100% सवलत ही मुलींना देण्यात आलेली आहे. म्हणजे जेवढी फी त्या कॉलेजची असणार आहे, तेवढी पूर्णच्या पूर्ण फी ही शासनाकडून भरली जाणार आहे आणि त्या मुलींना फक्त राहण्या-खाण्याचा जो खर्च आहे, शहरामध्ये जिथं ती शिकायला जाणार असेल, तेवढाच खर्च तिच्या कुटुंबाला घ्यायचा आहे आणि त्या मुलीचं शिक्षण हे पूर्ण करायचं आहे. आता ही जी योजना आहे, ही नेमकी कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यावरती आपल्याला मिळणार आहे, याच्याबद्दलची चर्चा ही कोणीही केलेली नाहीये, कुठेही ते व्यवस्थितपणे मांडलेलं नाहीये. त्याच्यामुळे याचं ज्ञानसुद्धा लोकांपर्यंत फार कमी आहे. तर आपण बघूया की जे कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहेत, जे गव्हर्नमेंट ग्रँटेड आहेत किंवा नॉन ग्रँटेड कॉलेजेस आहेत, याच्यामध्येच ॲडमिशन जर त्या मुलीला कॅप राउंड थ्रू मिळणार असेल. कॅप राउंड म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, जिथं आपलं मेरिट लागतं, आपण व्यवस्थित प्रोसेस फॉलो करतो आणि त्या प्रोसेसमधून आपलं ॲडमिशन ह्या कॉलेजमध्ये होत असतं. त्याच ठिकाणी त्याच कॉलेजेसला आणि अशा प्रकारे झालेल्या ॲडमिशनलाच ही सवलत इथं मिळणार आहे. अदरवाईज तुम्ही जर मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेत असाल, कुठेतरी स्वतःच्या ओळखीने ॲडमिशन घेत असाल, कॅप राउंडला बाजूला ठेवून, तर त्याच्यामध्ये तुमची मुलगी याला एलिजिबल नसणार आहे. तुम्हाला जी काही पूर्णपणे कॉलेजची जी फीज असणार आहे, ती तुम्हाला स्वतः बेअर करावी लागणार आहे आणि स्वतः ती भरावी लागणार आहे. तर हे ॲडमिशन असे झालेलेच असावेत, तेव्हाच तुमची मुलगी याला पात्र असू शकते. दुसरे जे कॉलेजेस असतात, जे वैयक्तिक डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, म्हणजे प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो,
त्याच्यामध्ये उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्या जवळचं MIT कॉलेज आहे, VIT आहे, ते स्वतः आता डीम युनिव्हर्सिटी झालेले आहेत. तर यांच्यामध्ये जर ॲडमिशन घेत असेल कोणी, तर यांना सुद्धा ही सवलत मिळणार नाहीये. कारण ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंटच्या डीम युनिव्हर्सिटी आणि जे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज जे ॲफिलिएटेड आहेत वेगळ्या संस्थांशी, वेगळ्या बोर्डशी, त्यांनाच याची सवलत ही मिळणार आहे. तर याची काळजी आपण घ्यायची आहे, की आपण नेमकं ॲडमिशन कुठे घेत आहे, म्हणजे आपल्याला ही सवलत घेता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यातला पॉइंट आहे, की ही योजना नेमकी कोणाला मिळणार आहे? तर सगळ्यात पहिलं आहे, की OBC कॅटेगरी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस जे असतात, ज्यांच्याकडे OBCचं जात प्रमाणपत्र आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, त्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरं आहे, की EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ज्यांच्याकडे हे EWSचं सर्टिफिकेट आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ हा घेता येणार आहे. आणि तिसरं आहे, की सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे त्याला SEBC असं म्हणतात. याचं एक सर्टिफिकेट आपल्याला आपल्या तहसील कार्यालय, जे प्रांताधिकारी कार्यालय असतात तालुक्याच्या ठिकाणी, तिथून हे मिळत असतं. तर ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट्स आहेत आणि ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबाचं पूर्णपणे जे उत्पन्न आहे ते 8 लाखापर्यंतच हवं. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या कोणत्याही योजनेत, जरी तुम्ही OBC असाल किंवा जरी तुम्ही EWSमध्ये मोडत असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाहीये. तर ही एक उत्पन्नाची अट याच्यामध्ये आहे. हे एक आपण लक्षात ठेवायचं आहे, की हे आपल्याकडे असायला हवं. आणि हे सर्टिफिकेट्स तुमचे EWS, OBC आणि SEBCचे जे सर्टिफिकेट्स आहेत, ते तुमच्याकडे असायला हवे. आता हे पाहिलं, की आपण योजना कोणासाठी आहे? OBC, EWS आणि SEBC या प्रवर्गांसाठीच ही योजना ॲप्लिकेबल आहे. त्यांच्या मुलींना याच्यामध्ये फ्री शिक्षण हे मिळणार आहे. 100% फी हे शासन भरणार आहे. तर OBC आपल्याला माहिती आहे, की ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे, जातीचा दाखला ज्यांच्याकडे OBCचा आहे आणि ज्यांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या खाली आहे, म्हणजे त्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असं आपण म्हणतो. ते ज्यांच्याकडे असणार आहे, त्याच कुटुंबातल्या मुलीसाठी ही योजना लागू असणार आहे आणि त्यांना हे ॲप्लिकेबल आहे, ते अप्लाय करू शकतात. दुसरं EWSचं सर्टिफिकेट एक मिळत असतं. त्याच्यासाठी सुद्धा एक अट आहे, की फॅमिलीचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावं. तुमच्या फॅमिलीकडे टोटल जमीन जी आहे, सगळ्या कुटुंबाची मिळून जमीन ही 5 एकरांपेक्षा कमी असावी. किंवा जर जमीन नसेल, तर तुमच्याकडे एखादा फ्लॅट असेल, तर तो फ्लॅट 1000 स्क्वेअर फीटांपेक्षा छोटा असावा. तर या सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला एक प्रांताधिकारी कार्यालयातून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणून हे सर्टिफिकेट्स मिळत असतात आणि ते सर्टिफिकेट्स प्रोव्हाईड केल्यावरती तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतं. तर ह्याच्यामध्ये दुसरं एक आहे, की जे अनाथ मुलं आणि मुलं सुद्धा आहेत अनाथ. आता मुलींसाठी आपण बघितलं, की ही योजना मुलींसाठी शासनाने आणलेली आहे. पण याच्यामध्ये ॲडिशन त्यांनी केलेलं आहे, की जर जी मुलं अनाथ झालेली आहेत, ज्यांना आई-वडील नाहीयेत, त्या मुलांसाठी सुद्धा ही योजना ॲप्लिकेबल आहे. ती मुलं सुद्धा याला योजनेला पात्र आहेत आणि त्यांचं सुद्धा 100% शिक्षणाची जी फी आहे ती शासन भरणार आहे. तर मुलींबरोबर अशा मुलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांनी सुद्धा असे डॉक्युमेंट जमा करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा. तर तुम्हाला आता समजलं असेल, की हा जो GR गव्हर्नमेंटने अमेंड केलेला आहे 8 जुलै रोजी, याच्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थितपणे बघितलेल्या आहेत. तुम्ही आता ह्या तुमच्या मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता. मुलीचं शिक्षण हे 100% फ्री होणार आहे आणि तुमच्यावरती कोणतंही ॲडिशनल बर्डन हे शिक्षणासाठी येणार नाहीये. तसंच ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल, की आपण सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांची मुलगी आता 10वी, 11वी, 12वी मध्ये शिकत आहे, त्यांना 1-2 वर्षांनी या योजनेचा लाभ घेता येईल. तर त्याच्यासाठी ती पूर्वतयारी जी त्यांना करायची आहे, ते लोकं आत्ताच करून ठेवतील. आपल्या या चॅनलवरती शासनाच्या नवीन-नवीन योजना ज्याचा लाभ आपल्याला मिळेल आणि आपल्याला फायनान्शियली कसं याचं बेनिफिट होईल, यांचे अभ्यास, याची माहिती तर आपण याच्यामध्ये दिलेलीच आहे. याच्याच बरोबर आपण आपले वैयक्तिक फायनान्स कसे नीट ठेवू शकतो, बँकिंगमध्ये कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, याचे छान-छान व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत आणि प्रत्येक आठवड्यालाही आपण अपलोड करत असतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा, म्हणजे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि तुम्ही फायनान्शियली अतिशय साक्षर बनाल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपण पुन्हा अशाच नवीन-नवीन विषयाबद्दल भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.